हा जो तुम्ही आधीचा जो दोन्ही भाऊ एकत्र आणि हा जो काही युतीचा निर्णय झाला त्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. कुठल्याही तिकिटासाठी मी पक्षप्रवेश केलेला आहे. मी कुठल्याही तिकिटासाठी इच्छुक नाही. काही काळामध्ये अशा काही घटना घडल्या की थोडं काम करण्यापासून आम्हाला अलिप्त ठेवण्यात आलं. दोन भाऊ एकत्र येण्यासाठी लोकांनी देव पाण्यात ठेवले होते आणि तो दिवस आला. काल दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा झाली. मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अनेक मनसेचे पदाधिकारी मनसेला नमस्कार करताय, जय महाराष्ट्र करताय आणि इतर पक्षांकडे जात आहे. तुमच्या बाबतीत असं काय घडलं की तुम्ही एका काल निर्णय घेतला आणि पहाटे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला? सर खरं म्हणजे हा जो तुम्ही आधीचा जो दोन्ही भाऊ एकत्र आणि हा जो काही युतीचा निर्णय झाला त्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. पहिले मी स्पष्ट करतो, कुठल्याही तिकिटासाठी मी पक्षप्रवेश केलेला आहे. मी कुठल्याही तिकिटासाठी इच्छुक नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते पदाधिकाऱ्यापर्यंत माझी वाटचाल झालेली आहे. मी पक्षाचा सचिव होतो, मी शिक्षक पदाधिकारी होतो आणि ह्या माध्यमातून काम करता करता काही काळामध्ये अशा काही घटना घडल्या की थोडं काम करण्यापासून आम्हाला अलिप्त ठेवण्यात आलं. म्हणून हा थोडा निर्णय मला माझ्यामध्ये हा काही कालचा परवाचा निर्णय नव्हता. कारण म्हणजे ही वेळ होती ती कदाचित एक दिवस पहिली पण होऊ शकली असती, एक दिवस नंतर पण होऊ शकली असती, परंतु ती वेळ यावी लागते आणि ती वेळ आली होती. त्यावेळी मी प्रवेश केला. सिनेटचे तुम्ही 2 वेळेस सदस्य देखील राहिला आहात. यावेळेस नेमकी तुम्हाला संधी पक्षाकडून काय दिली गेली असं वाटतं का? नाही, पक्ष कसा आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की पक्षाचे काही निर्णय असतात, परंतु मला वाटतं सिनेटच्या ज्या निवडणूक झाली त्यावेळी त्यांनी खरं म्हणजे संधी द्यायला पाहिजे. कारण मी 2दा ऑलरेडी सिनेट मेंबर होतो, माझी तयारी होती, माझे जे रजिस्टर वोटर होते. परंतु काही लोकांच्या मनात होतं की बाबा पुन्हा सिनेट मेंबर नाही होऊन द्यायचं याला. आणि तो जो विचार त्यांनी केला तो मला असं वाटतं की पक्षासाठी तो चुकीचा होता. जसा माझ्यासाठी चुकीचा होता तो पक्षासाठी पण चुकीचा होता. कारण जर मी निवडून आलो असतो, मी उभा राहिलो असतो तर तो पक्षाचा त्याला फायदा झाला असता. त्याला मी काय इंडिपेंडंट उभा राहू देत किंवा पक्षाकडनं उभे राहू देत. मी कधी त्यावेळी जर तुम्ही मला नाही तिकीट दिलं तर मी काय पक्षांतर केलं नाही. त्यावेळी जर केलं असतं तर म्हटलं असतं बाबा तिकिटासाठी गेला. पण आत्तासुद्धा मला वाटतं की मला मधल्या काही काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मनासारखं काम करता येत नव्हतं आणि मनासारखं काम आता मला शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांपर्यंत बरोबर करण्याची मला नक्की संधी मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो. खरं विचार केला तर शिवसेनेची निर्मिती आणि मनसेची झालेली नंतर निर्मिती तब्बल 30 वर्षाचा प्रवास तुमचा राज ठाकरे साहेबांसोबत राहिलेला आहे. कसा होता तुमचं संबंध? हो, साहेबांकडे बरोबर मी 32 वर्ष काम केलं. साहेबांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी शब्दात नाही सांगू शकत. साहेबांनी खूप प्रेम दिलं मला. म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी दशेतनं मी जसं मी GS झालो, नंतर मी माझी सुरुवाती कार्यकर्ता, कार्यालय प्रमुख, संपर्क प्रमुख, अशी उपाध्यक्ष, नंतर विद्यार्थी सेना, नंतर पक्ष आणि या सगळ्या म्हणजे खूप त्याला ती मोठी हे आहे खूप. आणि त्या संबंध प्रवासामध्ये मला साहेबांनी खूप साथ दिली. त्या व्यक्तीबद्दल आणि शर्मिला वहिनींबद्दल मी सदैव ठाकरेवाना हा कायम ठाकरेवानाच राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो. परंतु या कार्यकाळामध्ये तुम्ही जेव्हा सदस्य निवडून येत होता, सिनेट सदस्य निवडून आला त्यावेळेस त्यांनी तुम्हाला काही टिप्स दिल्या असतील ना, राजकारणात कशा पद्धतीने वावरायचं असतं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं असतं, त्या टिप्स तुमच्यासोबत असणार? 100. मी पुन्हा सांगतो ना की साहेबांचं प्रेम, साहेबांचं मार्गदर्शन, साहेबांचं नेतृत्व हे आम्ही खूप छोटे हो. आम्ही काय कुठे आमच्या मागे आमचा कुठलाही परिवार पक्षामध्ये नव्हता. कुठल्या पक्षामध्ये आम्ही सर्वसामान्य घरातली लोक आहोत आणि कार्यकर्ते म्हणून काम सुरुवात केली. आणि कार्यकर्त्यात इथपर्यंत प्रवास हा खरोखर त्यांच्याशिवाय शक्य नव्हता आमच्यासाठी. कारण कोणतरी पाठी लागतं. घरातली व्यक्ती जशी असते तशी पक्षश्रेष्ठीसुद्धा लागते. आणि त्याच्यामध्ये आत्ताचं थोडं पक्षाचं राजकारण वेगळं त्यावेळी वेगळं होतं. आणि आत्ताच्या याच्यामध्ये जे नवीन नौके काही लोक आलेत किंवा आणि अनेक लोकांना थोडं जास्त कळतं असं वाटत असेल तर त्यांनी थोडा अभ्यास करावा, त्यांनी काम करावं, नंतर कळेल काय असतो पक्ष आणि पक्षाची जबाबदारी. आणि मला वाटतं की काही लोकांना आम्ही जे काम करतो आहे ते कदाचित नकोसं होतं, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. बरं, तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश केला शिंदेंच्या, हा एक भाग वेगळा सोडला तर 2 ठाकरे भाऊ एकत्र आल्याचं वैयक्तिक तुम्हाला आनंद आहे का थोडंसं? शुभेच्छा साहेब, त्यांना शुभेच्छा आहे. मग त्यांच्या एकत्र येण्याचा आणि माझा याचा काही संबंध नाही. असा आहे की 2 ठाकरे बंधू तुम्ही आता कोणत्या नाही, चांगली गोष्ट आहे ना. कार्यकर्ता साधा मी सामान्य कार्यकर्ता म्हणून जर दोन्ही भाऊ एकत्र आले असतील तर ती नक्कीच दोन्ही भावांसाठी आणि त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. बरं, आता तुम्ही शिंदे शिवसेनेत गेला तर तुम्हाला काही शब्द दिले शिंदे साहेबांनी? मी कुठलाही शब्द घेऊन आलेला नाही, कुठला शब्द मी त्यांच्याकडे सोडलेला नाही आहे.
फक्त केवळ आणि केवळ साहेब मी तिथे काम करत होतो, माझं सगळं त्यांनी बघितलं काम करण्याचे आणि त्यांनी तसंच काम मी इथे त्या स्वरूपामध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही मी कुठल्या पदाचं त्यांनी मला सांगितलं किंवा मी त्यांच्याकडे कुठलं पद मागितलं आहे. कार्यकर्ता म्हणून काम करणार. जी जबाबदार देतील शिवसेना शिंदेसाहेब, जी जबाबदार देतील ती मी प्रामाणिकपणे पाडणार एवढं नक्की. संघटना मजबूत करण्यासाठी 100%. असतात नाही. यापूर्वी तुम्ही मनसेमध्ये देखील संघटना मजबूत विद्यार्थ्यांना बघत होता. अनेक जबाबदारी तुम्ही खंबीरपणे पेललेल्या आहात. काय होतंय असं की विधानसभेनंतर जर बघितलं असेल ना, मनसेला खूप लोक सोडताय, बाहेर जात आहे. कोणी नाराजी डायरेक्ट थेट साहेबांवरती करत नाही. मात्र प्रत्येक जणांचं एकच वाक्य आहे जे की साहेबांपर्यंत गोष्टी पोहोचत नाही आहे, त्याच्यामुळे आमचा संवाद होत नाही आहे. त्यामुळे साहेबांविषयी आम्ही बोलणार, पण साहेब त्यांच्या जागी एकदम योग्य आहेत ते तुम्ही पण मानता. मात्र नेमकी अशी कोणती मधली फळी की दूर जात आहे? मला वाटतं सर्वांनीच त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांपासून जे पदाधिकारी असतील, जे कोणी पक्ष आहे, सगळे आत्मचिंतन करणार आहे. पक्ष चालवणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते जेव्हा तयार होतात, ही काय कार्यकर्ते एका दिवसात तयार होत नाही, ही प्रोसेस एक पुढी. आणि त्या प्रोसेसमध्ये कार्यकर्त्यांना का हवं आहे त्यांचं मतसुद्धा जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही बघता की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका प्रत्येक जे पक्षाचे श्रेष्ठी बोलतात की लोकल लेवलला, स्थानिक लेवलला त्यांचं जे काय राजकारण त्यांना जे हवं असतं ते आम्हाला द्यावं लागतं. तसं प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची सुद्धा तुम्ही मतं जाणून घेतली पाहिजेत, पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली पाहिजेत. आणि आपलं काय केलं पाहिजे, ठराविक लोकांशी मतं जाणून घेऊन पक्ष साहेब चुकी होत. ठाकरे शिवसेना सोबत आलेली आहे मनसेसोबत. खरं तर हा प्रश्न यासाठी विचारतो मी की दिनकर पाटील नाशिकचे, त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे जे आहे सुमित खांबेकर यांनी देखील शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. वैभव खेडकर यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. प्रकाश महाजन हे देखील नाराज होऊन त्यांनी म्हणजे पक्षातून दूर गेलेले आहेत. एकंदरीत काय अशी गोष्ट घडते वारंवार, असं काय घडतंय, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी पुन्हा एकदा मी सांगितलं आता मगाची माझी जी काय बॅट झाली त्याच्यामध्ये पण मी म्हटलं की प्रत्येक व्यक्ती ही त्या ठिकाणी मोठी असेल, होती, आहे. परंतु प्रत्येकाचे समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाची नाराजी वेगळी आहे. ती नाराजी त्यांनाच माहिती, कारण त्यांच्या नाराजीबद्दल मी बोललेत पण मी मोठा नाही आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी सांगितलं की मला जे काही स्वतंत्रपणे किंवा फ्रीडम ज्या पद्धतीने मला काम करायचं आत्तापर्यंत मी करत होतो त्याच पद्धतीने जर करता आलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. आणि मी माझ्या स्वतःच्या वाढीसाठी ना, पक्षवाढीसाठीच काम करत होतो ना, तर ते मला वाटतं की ते कुठेतरी काही गोष्टी चुकीच्या होत होत्या, म्हणून मला तो निर्णय घ्यावा लागला. शेवटचा प्रश्न घेतो मी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढे तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त मी सांगितलं ना, विषय तुमच्यासाठी तुम्ही मी संपवलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की सन्माननीय राजसाहेबांबद्दल त्यांनी माझ्यावरती जे काय प्रेम केलेलं आहे त्याबद्दल मी साहेब खूप खूप आपले आभारी आहे. तुम्ही मला जबाबदार दिला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. परंतु मला तुम्हाला न सांगता शेवटी हा काही निर्णय घ्यावा लागला. तुम्हाला त्याची थोडीफार कल्पना कदाचित मी मधल्या काळामध्ये दिली होती, पण तुम्हाला वाटलं नसेल कदाचित मी असा निर्णय घेईल, पण मला घ्यावा लागला. साहेब माफ करा.